हॅलो. चला तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र बोर्डाची क्वेश्चन बँक. आणि ही क्वेश्चन बँकमध्ये आपण बघणार आहोत जो की आपल्याला युनिट टेस्टमध्ये येणार आहे ना, त्या चॅप्टरतील आपल्या सिलेबसनुसार क्वेश्चन्स. ओके, तर त्या सिलेबस पॅटर्ननुसार आपल्याला MCQ येणार आहेत. त्यानंतर इच क्वेश्चन्स 1 मार्क्स ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ॲक्टिव्हिटीज क्वेश्चन्स असतील, ते ॲक्टिव्हिटीज क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. ओके, त्यानंतर 2 मार्क्स क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. ओके, चला तर आपण स्टार्ट करूयात आपल्या या पहिल्या क्वेश्चन्सकडे, MCQ. आणि ते MCQचं आपण सोल्युशन बघणार आहोत. ओके, आता इकडे बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे स्क्रीनवर तुमच्या. त्या स्क्रीनवर क्वेश्चन दिलेला आपण वाचून घेऊयात. ते ड्रॉ द ग्राफ. ओके, आपल्याला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मग हा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी जे आपण प्रॅक्टिकली क्वेश्चन आहेत, त्या प्रॅक्टिकल क्वेश्चनला आपण स्टार मारून घेऊयात. त्यानंतर आपण हे क्वेश्चन बघूयात की ड्रॉ ग्राफ कसा काढायचा. ओके, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे? फॉर द इक्वेशन विथ व्हेरिएबल्स x अँड y if dx 26 dy minus 39 d is 13 find the x. Simple. dx x is equal to d. ओके, याच्यामध्ये आपण बघणार आहोत. बघा, हे क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला. dx dy आणि d दिलेलं आहे. dx dy आणि d दिलेलं आहे, बरोबर आहे. आता त्यांनी विचारलेलं आपल्याला x किती. x किती काढण्यासाठी आपल्याला x इज इक्वल टू dx अपॉन d. वेर इज dx 26 d 13 म्हणजे किती आलं 2. 13 2 जा 26 म्हणजे उत्तर आलं 2. म्हणजे हे नाही, हे पण नाही, हे पण नाही, हे उत्तर किती आलं 2. आलं लक्षात क्वेश्चन तुमच्या? ओके, समजला सेकंड. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला, आपण बघणार आहोत तिसरा. विच ऑफ द फॉलोइंग इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये क्वेश्चन कोणता आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये हे बघा, आपण याला बघितलं तर याचं किती येतं? याचं उत्तर आपल्याला येईल C. याचं उत्तर किती येईल आपल्याला? C. कारण का माहीत आहे? हे बघा, x हा इकडे आणला प्लस 3y प्लस 2y इज इक्वल टू 5. देअरफॉर x प्लस 5y इज इक्वल टू 5. ओके, तर व्हेरिएबल किती आहेत? 2 व्हेरिएबल्स. त्यामुळे याचं उत्तर ते येईल. आता आपण याला सॉल्व केलं तर याचं उत्तर तो मिळणार नाही. त्यामुळे याचं उत्तर किती असणार आहे? x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3y इज हे त्याचं काय येईल? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. इज इट क्लिअर? ओके, आता त्यानंतरचा क्वेश्चन येईल आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सोल्युशन्स ऑफ 3x प्लस 6y 3x प्लस 6y इज इक्वल टू 12. म्हणजेच काय? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सोल्युशन्स म्हणजे 3x प्लस 6y इज इक्वल टू 12 याचं सोल्युशन खालीलपैकी कोणतं नाही. याचं सोल्युशन खालीलपैकी कोणतं नाही आहे हे बघण्यासाठी आपल्याला एक्सच्या जागी बघा, म्हणजे ही पहिली व्हॅल्यू असते ना, ही x असते. सेकंड व्हॅल्यू असते, ही y असते. हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे काय करायचं माहीत आहे का? x आणि y ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी ठेवून बघायची. जर या ठिकाणी जर आपल्याला जर 12 आलं LHS आणि RHS तरच ती त्याचं सोल्युशन असणार आहे. तर आपण बघूयात. म्हणजे बघा, पहिलं बघितलं आपण 3 एक्सच्या जागी -4 प्लस एक्सच्या जागी 4 इज इक्वल टू 12. तर किती आलं? -12 24 इज इक्वल टू 12. तर इथे किती आलं?
-12 इज इक्वल टू 12, म्हणजे ही पण त्याची व्हॅल्यू आहे. आपल्याला त्याने क्वेश्चन काय विचारलं माहिती आहे का, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सोल्युशन्स, इज अ नॉट सोल्युशन्स, ही त्याची व्हॅल्यू आहे. त्यानंतर बीला आपण जर ठेवून बघितलं, बी पण काय येईल बघा, एक्सच्या जागी आपण 0 ठेवलं आणि वायच्या जागी 6 ठेवलं तरी पण त्याचं LHS आणि RHS दोन्ही पण मिळून जातं. हे पण ठेवलं तरी मिळून जातं, पण हे 6 म्हणजे 8 आणि वाय ठेवलं तर ही व्हॅल्यू मिळत नाही. म्हणजेच काय, जर आपल्याला क्वेश्चन आपण नीट समजून घ्यायचा, हे कन्फ्युजन आपल्याला क्वेश्चन करतात, त्यामुळे हा क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित नीट समजून घ्यायचा. तर ह्या क्वेश्चनमध्ये त्याने विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सोल्युशन ऑफ 3x + 6y = 12. तर त्याचं उत्तर असणार आहे 8, -2. म्हणजे 8, -2 हे जर आपण x आणि yच्या जागी टाकलं तर त्याचं उत्तर हे 12 मिळत नाही आहे, म्हणजे 12 मिळत नाही आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, इज नॉट सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. इज इट क्लिअर? ओके. हां, चला आता आपण क्वेश्चन बघणार आहोत नेक्स्ट. या क्वेश्चनमध्ये दिला आहे आपल्याला बघा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5च्या ठिकाणी काय, 3, 5, 2x. ओके, 3, 5, 2x. 3, 5, 2x असेल इज इक्वल टू 2. देअरफॉर असं असेल तर एक्सची व्हॅल्यू किती, म्हणजेच काय, एक्सची व्हॅल्यू आपल्याला करायची आहे. डिटर्मिनंटमध्ये 3, 5, 2 आणि x आहे. ओके, आणि ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 2 असेल तर आपल्याला x किती हे काढायचं आहे. मग x काढण्यासाठी आपलं तेच आपण डिटर्मिनंट सॉल्व करूयात. चला तर, म्हणजे बघा कसं होईल, 3 × x 5 × 2, म्हणजेच काय, 3 × x - 5 × 2, 5 × 2 इज इक्वल टू किती, 2. गुड, इज इक्वल टू किती, 2. म्हणजे किती झालं, 3x - 10 इज इक्वल टू 2. आता या 2ला आपण ह्या 10ला आपण तिकडे नेलं तर किती येतं, 3x इज इक्वल टू, हा मायनस आहे तिकडे गेल्यानंतर काय होईल, प्लस. गुड, 2 + 10 म्हणजेच इज इक्वल टू 3x इज इक्वल टू 12. म्हणजेच एक्सला इकडे ठेवलं आणि 3ला तिकडे नेलं, 12/3 म्हणजेच किती, 4. तर याचं उत्तर किती येईल, 4. एक्सची व्हॅल्यू किती आली, 4 आली. एक्सची व्हॅल्यू किती आली, 4 आली. समजलं तुम्हाला? ओके, बघा आपण काय केलं, डिटर्मिनंट सॉल्व केलं, म्हणजे 3 × x - 5 × 2 इज इक्वल टू 2. म्हणजे याचा केलं 3x - 5 2 इज इक्वल टू 2. 3x आणि -10 इकडे आहे आणि त्याला तिकडे नेल्यानंतर काय होतं, प्लसमध्ये होईल, 2 + 10 म्हणजे आला 12. आणि त्यानंतर दोघांमध्ये रिलेशन्स हे मल्टिप्लिकेशनचं आहे. आपण एक्सला इकडे ठेवलं, 3ला इकडे नेलं तर डिवाइडमध्ये होईल आणि 12/3 डिवाइड केलं असता त्याचं उत्तर मिळेल आपल्याला 4. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे 4. म्हणजे एक्समध्ये किती आलं, 4. समजलं? क्लिअर? ओके, आता बघा, आता आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये फॉर इक्वेशन 5x + 3y + 11 इज इक्वल टू 0 अँड 2x + 4y इज इक्वल टू -10. फाइंड डी. आपल्याला काय सुद्धा सांगितलं त्यांनी, फाइंड डी. आता हा क्वेश्चन आपण आपल्या ब्लॅकबोर्डवर करूयात. क्वेश्चन्स आपण लिहून घेऊयात आणि ब्लॅकबोर्डवर सॉल्व करूयात. ओके, चला तर ब्लॅकबोर्डवर जाऊयात आपण. ओके, हा क्वेश्चनमध्ये काय सांगितलं तो क्वेश्चन आपण लिहून घेऊयात. काय सांगितलं, इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे, 5x + 3y, 5x + 3y. परत आपण बघूयात काय दिलेलं आहे इक्वेशन. बघा, 5x + 3y + 11, 5x + 3y + 11 इज इक्वल टू 0. हा इक्वेशन नंबर 1 दिला. त्यानंतर दुसरा इक्वेशन आपला काय दिलेला आहे, 2x + 4y इज इक्वल टू -10. हा इक्वेशन नंबर आपल्याला 2 दिलेला आहे. काय दिलेला आहे, 2 दिलेला आहे. आता आपण काय करूयात, त्याला रिअरेंज करून घेऊयात. काय करूयात, रिअरेंज इक्वेशन.
rearrange equation in standard form into standard form. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण इक्वेशन करून घेऊया. स्टँडर्ड फॉर्म कोणता आपला ax प्लस by इज इक्वल टू 0. ओके, बघा हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का, नाही आहे. मग आपण त्याला काय करूया, स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घेऊया. 5x प्लस 3y आणि 11 तिकडे गेला तो होतो मायनसमध्ये. तो काय होतो मायनसमध्ये. तो काय होतो मायनसमध्ये, म्हणजे आला -11. आला -11. जन क्लिअर, म्हणजे त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं. आता सेकंड जो इक्वेशन आहे त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये करायची गरज आहे का, नाही आहे. म्हणून तो सेकंड इक्वेशन आपण ॲज इट इज लिहिला. कोणता 2x प्लस 4y इज इक्वल टू -10. 2x प्लस 4y इज इक्वल टू -10. इज इक्वल टू -10. तर आपण काय करणार, पहिला आपण सेट डिटर्मिनंट्स, ही पहिली स्टेप झाली. तर आपण काय करणार, सेटअप डिटर्मिनंट. बरोबर आहे. म्हणजे काय करणार, पहिलं d इज इक्वल टू x1 अपॉन x2 y1 अपॉन y2 हा डिटर्मिनंट आहे आपला. बरोबर आहे. म्हणजे हेच आपण टाकलं. आपण इकडे येऊया सेकंड स्टेजला. हे बघा, हे समजलं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू x1 अपॉन x2 y1 अपॉन y2. म्हणजे x1 किती आहे तिथे आपल्याला, d इज इक्वल टू x1 किती आहे, गुड, x1 किती आहे 5, x2 किती आहे 2, y1 किती आहे, हे बघा इथं आहे. y1 किती आहे आपल्याकडे 3 आणि हा 4. मला सॉल्व करायचं. d इज इक्वल टू 5 असा मल्टिप्लिकेशन इंटू 4 मायनस 2 इंटू 3, म्हणजे 5 2 जा 5 4 जा 20, 6 2 3 जा 6, म्हणजे किती आलं 14. म्हणजे d किती आलं 14. डीचं उत्तर किती आलं, d इज इक्वल टू 14. इट्स युअर आन्सर. आता आपण बघूयात हे आन्सर आपल्या MCQच्या ऑप्शनमध्ये आहे का. ओके, चला तर चेक करूया. ओके, कुठे आहे आपलं क्वेश्चन्स, हां क्वेश्चन्स नंबर 6. क्वेश्चन नंबर 6मध्ये हां या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे d इज इक्वल टू 14. d इज इक्वल टू 14. इज अन क्लिअर, समजलं तुम्हाला. ओके, गुड. ओके, आता बघा क्वेश्चन्स आपण ना थोडासा हा कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे हा बघावा लागेल आपल्याला, कारण याच्या मी बघितलेला आहे. तर हा आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे, त्यामुळे आपण याचं डिस्कशन आपण नंतर करणार आहोत, ह्या 7 क्वेश्चन नंबरचं MCQचं. आता आपण क्वेश्चन्स नंबर बघूयात. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 हा सेम क्वेश्चन आहे, वरती झाल्यासारखाच. याच्यामध्ये आपल्याला मागच्या क्वेश्चनमध्ये विचारलं होतं की खालील दिलेले जे ऑप्शन असतील ना, त्या ऑप्शनमध्ये दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन कोणतं नाही आहे. आता याच्यामध्ये थोडासा वेगळा विचारला, सिम्पल विचारला. काय विचारलं की द सोल्युशन ऑफ द इक्वेशन, ह्या इक्वेशनचं सोल्युशन कोणतं आहे. मग तुम्ही जर आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू चेक केल्या आणि नंतर आपल्याला बघितलं तर कळतं की कोणती व्हॅल्यू आहे. तुम्ही बघा बरं, टाकून बघूयात आपण. पहिलीच व्हॅल्यू टाकून बघूयात, तर पहिलेच उत्तर येते याचं. कसं, एक्सच्या जागी 2 आणि वायच्या जागी 2. तर इकडे साईडला पण 2 आलं आणि इकडल्या साईडला ऑलरेडी 2 आहे, त्यामुळे RHS आणि LHS जर 2 झालं तरच या इक्वेशनचं सोल्युशन मिळेल. ठीक आहे, बघा एक्सच्या जागी आपण 2 टाकलं, 2 मायनस 2 किती आलं 4 मायनस 2, म्हणजे बघा 2 इज इक्वल टू 2. दोन्ही साईडला पण 2 2 आलं, त्यामुळे याचं उत्तरच असणार आहे किती, A. म्हणजेच काय, द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 2x मायनस y इज इक्वल टू 2 इज द ऑप्शन A इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन A इज द करेक्ट आन्सर. इज अन क्लिअर. ओके, त्यानंतर येतं आपल्याला 10th पण तेच झालेलं आहे. 10th पण आपल्याला 9th पण आपल्याला तेच दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 9 मध्ये पण की याचं कोणतं ऑप्शन आहे ते ओळखायचं. ओके,
तर याचंही उत्तर किती येणार आपल्याला, एक्स इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे 40 आणि 30 ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर्स. ओके, आपल्याला टाकून बघायचं आहे. सॉरी, हा तसला नाही, हा वेगळा क्वेश्चनचा आहे. हे आपल्याला क्वेश्चन 9 सॉल्व करायचं आहे. तर क्वेश्चन आपण 9 कसा सॉल्व करूयात बघा. इकडे इथे दिलेलं आहे सोल्युशन ऑफ द, कारण इथे 2 इक्वेशन दिलेले आहेत, तर आपण सोल्युशन सॉल्व करूयात. चला, तर ह्या क्वेश्चनला आपण लिहूयात. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याकडे, ओके, हे ऑप्शनमध्ये बघूया. द सोल्युशन ऑफ द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन आपल्याकडे एक दिलेलं आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. त्यानंतर दुसरं इक्वेशन आपण याला इक्वेशन नंबर 1. त्यानंतर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70 इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे, इक्वेशन नंबर 2. तर आपण काय करूयात, एलिमिनेशन मेथड्स. आपण काय यूज करणार त्याला, एलिमिनेशन मेथडमध्ये काय करणार आपण, त्यांना ॲडिंग करणार. काय करणार, ॲडिंग करणार. इक्वेशन्स 1 युजिंग एलिमिनेशन मेथड्स, using elimination methods चा वापर करणार. बरोबर आहे. तर एलिमिनेशनच्या मेथडचा वापर करताना आपण काय लिहायचं, इक्वेशन 1 and equation 1 and equation 2 add we get. ओके, तर आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला ॲड करूयात. इक्वेशन 1 एक्स वाय इज इक्वल टू 10 प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 70. बरोबर आहे. हे बघा, प्लस मायनस हे कट, टू एक्स इज इक्वल टू 80. तर एक्स इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, एक्स ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. बघा इथे काय मिळालं आपल्याला, मी ह्या ठिकाणी लाईन हे करतो. आपण ॲडिंग केल्यानंतर एक्स एक्स 2x वाय वाय कट आणि 10 प्लस 70 80 म्हणजेच 2x इज इक्वल टू 80 आणि देअरफॉर एक्सला इकडे ठेवलं 80 अपॉन 2, एक्स इज इक्वल टू 40 मिळालं. आणि तीच एक्स इज इक्वल टू 40 पुट इन इक्वेशन नंबर 1 वी गेट. म्हणजे एक्स इज इक्वल टू 40 आलेली जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर आपल्याला 1 मध्ये टाकायची. इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायची. टाकूयात आणि काय मिळते बघूयात. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 1 आहे. त्याच्यामध्ये आपण टाकलं एक्सची व्हॅल्यू 40 मायनस वाय इज इक्वल टू 40 minus y is equal to 10. 40 minus y is equal to 10. ओके, त्यामुळे आपण y मायनस वाय इज इक्वल टू 10 मायनस 40 मायनस वाय इज इक्वल टू मायनस 30. आता हे मायनस मायनस कटले म्हणजे y इज इक्वल टू 30. म्हणजे किती आलं, x इज इक्वल टू 40 आणि y इज इक्वल टू 30. इज युअर आन्सर्स. हे तुमचं आन्सर आलं. आता हेच आन्सर आपण आपल्या MCQ मध्येच्या ऑप्शनमध्ये आहे का बघूयात. ओके, तर 40 आणि 30चं ऑप्शन्स यस आहे आपल्याला मिळालं. त्यामुळे ह्या क्वेश्चनचं उत्तर काय होणार आहे, ह्या क्वेश्चनचं उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर ए, जो की 40 आणि 30. इज इट क्लिअर, समजलं. हे झालं याच्यामध्ये. सेम आपल्याला करणार होता पण हा क्वेश्चन्स युजिंग त्यांनी सांगितलं dxची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची, dxची व्हॅल्यू काढायची. मग dxची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हा क्वेश्चन्स आपल्या ब्लॅकबोर्डवर सॉल्व करायचा आहे. चला तर आपण बघूयात. तर काय करायचं आपल्याला, पहिले आपण क्वेश्चन्स लिहून घेऊयात. इकडे आलो, इथे आलो,
आणि आपण क्वेश्चन लिहून घेतला. क्वेश्चन्स काय, क्वेश्चन असा आहे, dx find dx find dx for the equation 4x plus 3y is equal to 90 and 4x minus 3y is equal to minus 11. ओके, तर therefore सोल्युशन मध्ये dx is equal to c1 upon c2 b1 upon b2 आताच टाकायचं. ओके, आपण बघू तर कंपॅरिझन करायचं. a1 किती आहे आपल्याकडे 4, गुड. a2 किती आहे आपल्याकडे तिकडे 4 इज इक्वल टू 4. b1 किती आहे आपल्याकडे 3, b2 किती आहे आपल्याकडे -3, c1 किती आहे आपल्याकडे 19 आणि c2 किती आहे आपल्याकडे -11 या ठिकाणी. ओके, हे a1 b1, a2 b2, c1 c2. ओके, a1 b1 c1, a2 b2 c2. बरोबर आहे. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं, dx काढायचा. काय सांगितलं, dx काढायचा. dx काढण्यासाठी आपल्याला आहे ना, जे ए वाले ऑप्शन असतात ना, ते ए वाले ऑप्शन्स एलिमिनेट करायचे, ते घ्यायचे नसतात. c1 upon c2 b1 upon b2 हा बनतो. मग तेच व्हॅल्यू आपल्याला येणाऱ्या क्वेश्चनमध्ये टाकून द्यायची. बरोबर आहे. हे बघा, इथे आपण टाकून दिली. इथे आपण टाकलं dx. आता आपल्याला इज इक्वल टू c1 किती आपल्याकडे इकडे बघा 90, गुड. c2 -11, b1 किती आपल्याकडे 3 आणि -3. आणि यात आपल्याला तेच सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करून काढायचं. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग देअरफॉर dx इज इक्वल टू 19 इंटू -3 -3 इंटू -11. dx इज इक्वल टू -57 -33. ओके, dx इज इक्वल टू -24. किती आलं -24. dx ची व्हॅल्यू किती आली मग आपल्याकडे -24. किती आली -24. आणि हे ऑप्शन आपण आपल्या MCQच्या उत्तरामध्ये आहे का ते बघूयात. चला इथे. ओके, क्वेश्चन नंबर आपला कोणता होता, क्वेश्चन नंबर आपला होता हा 10. ओके, क्वेश्चन नंबर कोणता होता 10. समजलं. ओके. आय होप तुम्हाला हे MCQचं एक्सप्लेनेशन्स समजलं असेल. आता आपण आहे ना, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ तोपर्यंत बनवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पुढचे क्वेश्चन्स असतील. कोणते, हे वाले 1 मार्क्स क्वेश्चन्स, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज, ह्या क्वेश्चनबद्दलचा मी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवून देतो. ओके.